हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? सगळे चांगलेच असाल. दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि जे रोजचं रुटीन आहे तेच आहे. सकाळी उठलं का सगळं आवरा वगैरे. मुलं गेलेले आहे शाळेत म्हणून सगळं बिस्तरा वगैरे आवरून घ्यायचं आहे. आणि मी हे सगळं बेडमध्येच ठेवते, बाहेर वर असं कुठं ठेवत नाही. सगळे बिस्तरे वगैरे काय जे असेल ते सगळं बेडमध्येच ठेवते. आणि मग नंतर सगळं बेडशीट वगैरे टाकून सगळं आवरून घेतलं. आणि नंतर हा बेडसुद्धा बेडशीट वगैरे टाकून व्यवस्थित पूर्णपणे आवरून त्याला फोल्ड वगैरे बेडशीटला लावून पूर्ण व्यवस्थित आवरून घेतला. आणि मग झाडू वगैरे मारायला घेतला. झाडू कचरा एवढा झाला होता कारण सुट्टी होती रविवारची, त्यामुळं मुलांनी कचरा खूप केला होता. आणि मग पुसून वगैरे घेतलं कारण कचकच जरा जास्त झालेली होती घरात, म्हणून त्यामुळं मग पुसूनसुद्धा घेतलं. आणि मग आलं झाडाला पाणी द्यायचं काम. आणि मग सगळे कामं झाले का तरी मी कधी कधी आधीच बघते, कधी कधी नंतर थोडा वेळ होते, पण तरी झाडांना मी नक्की बघते कारण त्यांनी बघितल्याशिवाय माझा दिवस जात नाही. आणि झाडांना फुलं पण छान आलेली होती. गुलाबाची म्हणा, जास्वंदाची म्हणा, भरपूर फुलं आलेली होती. आणि ह्या झाडाला पण छोटंसं आहे पण फुलं खूप जास्त येतात आणि हे झाड पण दिसायला खूप छान दिसतं. मग मी गेले दक्षूला घ्यायला आणि त्याला शाळेतनं आणलं. आणि मग मला ठेवायचं होतं दक्षूची स्कूल बॅग आणि टिफिन बॅग, पण मध्येच बसलेला होता गोलू ड्रॉवरच्या तिथं, टेबलच्या तिथं. आणि उठत नव्हता कारण झोपलेला होता. मग मला पण त्याला त्रास देऊ वाटला नाही. हळूहळू कसं तरी मग मी तिथे ठेवून दिले आणि तिथनं सरकली. नंतर उठल्यानंतर ह्या दोघांच्या मस्त्या सुरू झाल्या. ह्या दोघांचं जराही घरात पटत नाही, खूप मस्त्या होतात. मग नंतर मी कपडे काढले आणि घड्या वगैरे करून ठेवल्यात. आणि मला ठेवायचे होते कपडे कपाटामध्ये. मग सगळे घड्या करून व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून दिल्यात. आणि मग म्हटलं हा टेबल पण साफ करून घ्या. मग हा टेबलसुद्धा साफ करायला घेतला. आणि तिथं गोलू आला आणि त्याला पाहिजे होता त्याचा चष्मा, मग तो त्याला दिला आणि हे सगळं साफ करून घेतलं. रोज जरी साफ केलं तरी पण त्याच्यावर धूळ जेवढी बसायची तेवढी धूळ बसतीच. कितीही साफ करा, काहीही करा तरी तिथं धूळ होणारच. आणि मग मी घेतले भांडी घासायला. भांडी घासून घेतलीत आणि मग नंतर भांडी धुवून घेतलीत. किती सारी भांडी पडली आहेत बघा. रोज कितीही घासा, किती धुवा भांडी, जेवढी पडायची तेवढी पडतातच, कमी होतच नाहीत. उलट जास्त वाढतात पण कमी होत नाहीत. आणि मग नंतर सगळं झालं व्यवस्थित. गॅस आणि गॅसवटा हा पूर्ण घासून वगैरे क्लीन केला. तसं तर आपण तसं करतोच, जेव्हा जेव्हा स्वयंपाक केला तेव्हा आपण घासूनच घेतो, धुवून घेतो, पुसूनसुद्धा घेतो. पण व्यवस्थित पूर्ण घासून साफ केल्यानंतरही सुद्धा थोडंफार काही ना काहीतरी राहतंच. कितीही करा काही ना काहीतरी होतंच. म्हणून मी दिवसातनं एकदा तरी त्याला चांगलं घासून हे करायसाठी नाही करायसाठी मी काय केलीस तरी पण बनली पण ती. हा काय बोलतोय हे तर मला कळलं नाही. तुम्हाला कळलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा काय बोलतोय ते. काय बोलला काहीच कळलं नाही. मग मी घेतलं आहे कढी करायसाठी. मग लसूण आधी होऊ दिले चांगले आणि मग नंतर त्यात टाकल्या मिरच्या. आणि मिरच्या जोपर्यंत होत नाही चांगल्याशा म्हणजे थोड्या जळत म्हणजे खूप जळत नाही, जोपर्यंत होत नाही चांगल्या फ्राय तोपर्यंत मी त्याला होऊ देते. आणि मला मग तसंच आवडतं. थोड्या अशा हिरव्या जर असल्या कच्च्या तर मग त्या खायला पण जरा नको वाटते. मग नंतर हळद टाकलं त्यात आणि मग मीठ घातलं. आणि कढीमध्ये बेसन आधीच टाकून ठेवलेलं होतं, नंतर मग ते सुद्धा नंतर टाकलं. आणि मग झाली बघा आपली ही तयार. थोडंसं उकळीला येऊ दिलं का मग ती बंद करून द्यायची. आणि मग मला करायच्या होत्या चपात्या. आणि मग मी कणिक तर आधी मळलेलं होतं आणि मग चपात्या करायला घेतल्या आणि चपात्या करून घेतल्यात. आमची इथं चपात्या सकाळ संध्याकाळ खातात, त्यामुळं मला दोन्ही टाईम चपात्याच करावं लागतात. पोरं कधी भाकरी वगैरे खात नाही. कधीतरी नॉनव्हेज असलं तरच भाकरी करते, नाही तर सहसा चपात्याच करते. आणि मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग गॅसवटा वगैरे परत व्यवस्थित पाण्याने वगैरे सगळा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतला. आधी तर घासून वगैरे घेतला होता, त्यामुळं काही जास्त एवढं हे केलं नाही मग. आणि हा आमचा गोलू पिशवीसोबत काय खेळतोय काय नाही त्याचं त्यालाच माहीत. खूप वेळचा खेळतोय.
असं सारखं खूप खेळत राहते. आणि मग नंतर ते झालं नाही तर आरूसोबत खेळायला लागला. आरू जशी डान्स करते, जशी उड्या मारते, तसं तो तिच्यासोबत खेळतो बघा. त्याला इतकं खेळायला आवडतं ना, जे नाही ते जे घरात आलं त्यांच्याशी खेळायला करतो. नुसतं खेळत राहते, नुसतं खेळत राहते. आरू फिरतीये तर तिच्याशी पण फिरतो, डान्स करतो. आरू जशी उड्या मारते तसं उड्या मारतो. खेळायला खूप आवडतं. हाय आरू, काय बनवतेस तू? मी आईस्क्रीम स्टॉल बनवलेला आहे. तुझ्या आईस्क्रीम स्टॉलमध्ये काय काय आहे? माझ्या आईस्क्रीम स्टॉल मध्ये ब्लूबेरी आईस्क्रीम आहे, परत स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. अरे हो, थांब जरा. ग्रीन कलरची आईस्क्रीम आहे. थांब, तुझ्याशी पण बोलते. चॉकलेटी आईस्क्रीम आहे आणि कप आहेत आणि चमचे आहेत आणि आईस्क्रीम उचलायचं आहे आणि आईस्क्रीम ते केक्स आहेत आणि कोन्स आहे आणि ही वाली आईस्क्रीम आहे. हो म्हटलं ना. ही वाली. छान. ओवी, काय आहे दीदीच्या स्टॉलमध्ये आईस्क्रीमच्या? काय आहे? कशा आहे दीदीची आईस्क्रीम स्टॉल? कशी आहे दीदीची आईस्क्रीम स्टॉल? छान छान आहे ना? कशी आहे? तुला मी काढून दाखवते. कशी आहे तू सांग. इकडे बघ, तू सांग. छान छान आहे. छान छान आहे. बास्केटमध्ये बसलेला होता म्हणून ओरडत होता. मग 5 वाजले, मी ठेवला मस्त चहा आणि चहा घेत होते. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.